हे डम 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 डमरुवाला, डम 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 डमरुवाला, पार्वतीपती कैलासवाला, पार्वतीपती कैलासवाला, डम 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 डमरुवाला, पार्वतीपती कैलासवाला, महादेवा शरण आलो तुला हो दर्शन दे रे मला, महादेवा शरण आलो तुला हो दर्शन दे रे मला. सो आज आपल्यासोबत आहेत खास पाहुणे ज्यांच्या आवाजाने सगळ्यांनाच वेडं केलं आहेत. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच वेडे आहेत या आवाजामागे. मी गोष्ट करतेय निहार शिंपेकरांची. दादा तुमचं नागपुरात स्वागत आहे. थँक्यू सो मच. कसं वाटतंय नागपुरात येऊन? मज्जा येते. आम्ही काल रात्री आलो आणि बरं झालं बिकॉज आजचा दिवस मग थोडा रेस्ट करून संध्याकाळी कार्यक्रम आहे. सो वी आर ऑल रेस्टेड अँड ऑल गिअर्ड अप. खूप एक्सायटेड होतो आम्ही, सगळी पूर्ण टीम खूप एक्सायटेड आहे. नागपूरकरांना फेस करायचं आहे पब्लिकली, स्ट्रेस वगैरे काही आलाय? ॲक्च्युली अजिबात नाही आला आहे बिकॉज मला बेसिकली पहिली गोष्ट तर आय हॅव बीन डुईंग दिस फॉर अ लाँग टाईम. एक 15-20 वर्ष आपण हे करतो आहे लाईव्ह परफॉर्मन्स. सो ऑडियन्सबद्दल एक आत्मीयता किंवा एक प्रेम जे असतं ते म्हणजे ऑडियन्सला न बघताही माझ्यात आत्ताही एक असं हे आहे की आय एम वेटिंग टू मीट एव्हरीबडी. तो एक फिलिंग आहे. आणि दुसरी गोष्ट की ही जी गाणी आहेत किंवा आपलं जे लोकसंगीत आहे ते परफॉर्म करताना मला नेहमी असा अनुभव आला आहे की एक कनेक्शन बनून जातं आपलं ऑडियन्सबरोबर. सो अजिबात स्ट्रेस नाही आहे. ॲक्च्युली खूप एक्साइटमेंट आहे. आपला संगीताचा प्रवास कसा सुरू झाला? सो ॲक्च्युली आजोबांपासूनच आमच्या फॅमिलीमध्ये पहिलं म्युझिकमध्ये करिअर करणारे माझे आजोबाच श्री जयवंत कुलकर्णी. दादा कोंडकेंची मोस्टली गाणी त्यांनी गायली आहेत किंवा ही चाल तुरु तुरु, ही सगळी आपल्या जी अजूनही जी गाणी आपण जिवंत आहेत गाणी ती. सो त्यांच्यापासून चालू झालं आणि मग माझे आई वडील दोघंही म्युझिशियन्स आहेत, गायक आहेत. माझी आई लिरिसिस्ट पण आहे. माझी मावशी किशोरी गोडबोले, शी इज अन ॲक्टर. माझी कझिन सई, शी इज अगेन अन ॲक्टर सिंगर. मी इंस्टाग्रामवर आमचे कोलॅब्स बघितले असतील. आणि माझा भाऊ गंधार, तो पण आज आला ॲक्च्युली. तर तो पण म्युझिकमध्ये, ही डज इंग्लिश म्युझिक, तो इलेक्ट्रॉनिक म्युझिक करतो. सो आम्ही सगळे कलाक्षेत्रात आहोत. आणि असं म्हणायला हवं की कृपा आहे बिकॉज सगळी फॅमिली, पूर्ण फॅमिली कलाक्षेत्रात असणं हे खूप रेअर आहे. सो इट्स जस्ट अ ब्लेसिंग. आजोबांसोबतचा बॉन्ड वगैरे कसं आहे? ॲक्च्युली आजोबांना म्हणजे गंधार आणि सईपेक्षा मीच आजोबांना जास्त अनुभवलं आहे बिकॉज ते थोडेसे म्हणजे आमच्यामध्ये बराच गॅप आहे. म्हणजे माझ्या आणि गंधारमध्ये 9 वर्षाचा गॅप आहे किंवा थोडंसं तसं आहे. बट आजोबांना मी खूप एक्सपिरियन्स केलं आहे. मी त्यांच्याबरोबर ॲक्च्युली टूर केलं आहे लहानपणी. ते त्यांचे जेव्हा कार्यक्रम असायचे, मग देवस्थानं असो किंवा जनरल प्रायव्हेट कार्यक्रम पण असो, तर मी त्यांच्याबरोबर खूप ट्रॅव्हल केलं. मी शंख वाजवतो त्यांच्याबरोबर आणि गायचोही. बट आजोबांच्या आठवणी खूप. आणि ॲक्च्युली हा जो कार्यक्रम आजचा आपण करतो आहे ना, तो कुठेतरी त्या सगळ्या आठवणींपासूनच इन्स्पायर्ड आहे असं मला वाटतं. बिकॉज आजोबा जेव्हा जोगवा परफॉर्म करायची, माझी मावशी ॲक्च्युली जोगवा परफॉर्म करायची, आजोबा गायचे पूर्ण बँड. सो त्या ज्या आठवणी आहेत आणि जेव्हा लोकांचा तो रिस्पॉन्स मी लहानपणी बघितला आहे की ॲक्च्युली लोकांना तो फील व्हायचा, काय म्हणतात जोगवा, किंवा मी असं बघितलं की काही लोकांना खूप असं म्हणजे काय म्हणतात एक आपण म्हणतो ना अंगात येणं, किंवा पण माझा तेव्हा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह हा होता की त्यांना ते म्युझिक इम्पॅक्ट करते तेवढं. सो कुठेतरी हा जो कार्यक्रम आज आपण डिझाईन केला आहे तो त्याच अनुषंगाने केला आहे की आपल्याला तो इम्पॅक्ट करायचा आहे. सो आपण जेव्हा असे परफॉर्मन्स वगैरे करतो तर आपण सॉंग्स कसे पिक करतो की आपली पब्लिक बेसिकली बोर नाही झाली पाहिजे? आपण पब्लिकचा कसा विचार करतो यामध्ये? दोन्ही विचार आहेत. एकतर लोकांना काय आवडतं त्याचा एक साधारण अंदाज आपल्याला आहे बिकॉज एवढ्या वर्ष आपण ते करतोय. पण दुसरी बाजू ही पण आहे की मला कुठली गाणी आवडतात आणि आमच्या बँडला कुठली गाणी परफॉर्म करायची आहेत. आम्ही ॲक्च्युली एक काय म्हणतात म्हणजे नॉर्मली मी जेव्हा कार्यक्रम करतो किंवा मॅशअप्स हा एक कॉन्सेप्ट आम्ही आजकाल जरा प्रयत्न करतो आहे करायचा. पूर्ण सिंगल गाणी न घेता बऱ्याच गाण्यांचा एक मॅशअप आपण एकत्र करतो. सो दॅट काय म्हणतात बरीच गाणी पहिली गोष्ट आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये. प्रत्येकाच्या आवडीचं काहीतरी त्याच्यामध्ये येतं. आणि प्लस एक युनिकनेस पण आहे बिकॉज एका गाण्यातून दुसऱ्या गाण्यात जाताना जी एक मजा आहे आणि ती डिझाईनमध्ये म्हणजे त्या बँडच्या डिझाईनमध्ये पण आम्ही खूप विचार केला ह्याबद्दल की कसं जावं एका गाण्यातून दुसऱ्या गाण्यामध्ये. सो मॅशअप्स आज आम्ही बरेचसे परफॉर्म करणार आहोत आणि ही सगळी जी गाणी आहेत ती आपल्या मनात दडलेली आहेत. आमच्या नागपूरकरांना खूप काही नवीन ऐकायला मिळणार. दडलेली आहेत. सो आय एम शुअर की आज कल्ला करणार होता आपण. सो तुम्ही इन्स्टावर जे व्हिडिओज टाकतात सई आणि तुम्ही, तो एक आयडिया तुमच्या डोक्यात कसा काय आला? ॲक्च्युली तो खूप युनिक आहे. ॲक्च्युली आयडिया बघूनच आलं. बरेच म्हणजे काही लोक करतात स्प्लिट स्क्रीन व्हिडिओज किंवा अनेक इन्स्ट्रुमेंट्स वाजवून ते सॉंग स्पीक करताय ते दे आर व्हेरी डिफरंट.
ती ॲक्च्युली आजोबांचीच गाणी आहेत मोस्टली, आम्ही जी केली आहेत आणि ती. ते आता पुन्हा नव्याने समोर येते Yes. युवा पिढीपर्यंत. ॲक्च्युली प्रयत्न तोच आहे. इवन ह्या कार्यक्रमामधून किंवा ओव्हरऑल माझं जे आता काम चालू आहे त्याचा प्रयत्न आणि इंटेन्शन हेच आहे की आपले ज्या अमेझिंग काय म्हणतात एक लिखाण आहे, म्हणजे ते अभंग असो किंवा लोकसंगीतातलं हे असो किंवा इवन जी गाणी आहेत फिल्म्समधली जी कदाचित आत्ताची जनरेशन तेवढी ऐकत नसावी, तर ते एक अशा प्रकारे प्रेझेंट करणं त्यांच्यासमोर की ते आत्ता पण तेवढं रेलेवंट आहे, फ्रेश आहे. ती गाणी ऑलरेडी फ्रेश आहेत, पण त्याची जी अरेंजमेंट आहे आजूबाजूला, त्याचे इन्स्ट्रुमेंट्स जी वाजवले त्याच्यामध्ये किंवा त्याचा लुक जो आहे तो अशा प्रकारे प्रेझेंट करणं की ही गाणी परत कुठेतरी पुनरुज्जीवित होतील. सो प्रयत्न आहे. आपण आदियोगीमध्ये सुद्धा परफॉर्म केलेलं आहे तिथे सुद्धा. सो तिथे जी एक ऊर्जा असते ती आपण प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचवतो, भक्तीची ऊर्जा? ॲक्च्युली त्या रात्री म्हणजे महाशिवरात्रीबद्दल जर तुम्ही म्हणताय तर त्या रात्री ॲक्च्युली ना ॲज अन आर्टिस्ट काहीच करायला लागत नाही, बिकॉज तिकडे असणंच ही एक एवढी मोठी गोष्ट आहे. कारण तिकडे त्या दिवशी जी काही एनर्जी बनते आणि लोकांचा जो एक इन्व्हॉल्वमेंट असते, प्लस सद्गुरू असतात तिकडे. सो आपल्याला ॲक्च्युली काहीच करायला लागत नाही. जे घडतंय ते ना आपोआप घडतंय. म्हणजे खरं सांगतोय की ह्या 2 परफॉर्मन्स म्हणजे 2023 आणि आय थिंक 25 ह्या वर्षी मी 2 वेळा महाशिवरात्रीला परफॉर्म केलं ईशामध्ये. आणि माझ्यासाठी आय थिंक पूर्णपणे माझ्या काय म्हणतात ओव्हरऑल करिअरची, प्रोफेशनली, पर्सनली पूर्ण ट्रॅजेक्टरी चेंज झाली आहे. बिकॉज त्यानंतर हा कार्यक्रम पण मला त्याच्यामुळेच ते बघून ईशा म्हटलं की आता पहिली निहार शिंपेकर आमच्या समोर येतो. म्हणजे ही एक कृपाच आहे. मला असं वाटतं की मी माझं काम करत होतो, पण ह्या गोष्टी ज्या घडल्या माझ्या आयुष्यामध्ये, सद्गुरू घडले, ईशा घडलं, सो त्याच्यामुळे आय गेस एक थोडंसं एक असं झालं आहे. सो एक शेवटचा प्रश्न, आपण आपल्या नवीन गायकांना काय सल्ला द्याल? नवीन गायकांना सल्ला देण्या एवढा कदाचित मी मोठा नाही आहे, बट एवढं नक्कीच म्हणू शकीन की मी पर्सनली जे केलं ते सांगू शकतो की ॲज अ गायक सगळं गा, सगळं ऐका, सगळं गा, सगळं गाण्याचा प्रयत्न करा. पहिली स्टेप मला वाटतं की ॲज अ गायक आपण जे म्हणतो ना नक्कल किंवा मिमिक्री जी गोष्ट आहे ती मला वाटतं की एका गायकाच्या वोकल रेंजचा त्यालाच स्वतःला अंदाज येण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सो सगळं गा, सगळं गाऊन प्रयत्न करा. मे बी सगळ्यांसमोर नका गाऊ, एकट्यात गा, पण सगळं गाऊन प्रयत्न करा. बघा तुमच्या आणि प्रत्येकाच्या गळ्याचा एक युनिकनेस आहे, प्रत्येकाच्या गळ्याची एक रेंज आहे. सो प्रत्येक गोष्ट गाऊन बघा आणि मग एका पॉईंटला जाऊन तुम्हाला कळेल की अच्छा या 10 गोष्टींपैकी मी या 2 गोष्टी अजून जरा बेटर करतो आहे. मग पुढे जाऊन जास्ती त्याच्यामध्ये आपण करू शकतो. पण ॲज अ स्टार्ट मला वाटतं की सगळं ऐका, सगळं गा आणि स्वतःला थांबवू नका. थँक्यू सो मच. तुम्ही थँक्यू एकता. मला खूप आनंद झाला आहे की मी येणार आणि तुम्ही काल मला मेसेज केलात. सो थँक्यू हे बावाची टीम. Hey Bawa.